वेळेस असं बोललं जातं की सरकार कोणत्याही पक्षाचं असं सारखंच वागतं, परंतु आम्ही ज्यावेळेस काँग्रेस पक्ष सत्तेत होता त्यावेळेस एक लोकशाहीला आवाज देण्याचं आणि लोकशाहीला समर्पित असं सरकार होतं. एक छोट्या छोट्या गोष्टी जरी विरोधकांनी साधा आरोप जरी केला तरी आम्ही राजीनामे घ्यायचो त्यावेळेस. आणि आमच्यापैकी पुरावे असतील, गुन्हे आणखीनही ट्यूजी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा आणखीनही झालेला नाही, त्याचा घोटाळा झालाय का नाही, तरी ते आम्ही काळामध्ये डी राजा असेल, कनिमोळीचे असेल, त्यांचे राजीनामे घेतले, त्यांना तुरुंगात टाकण्याचं काम आमच्याच सरकारनं केलं. एक छोटे मुंबईवर हमला झाला, एक साधी डायलॉग हातातून गेली की बडे बडे देश में छोटी छोटी बातें होती रहती, एका डायलॉगवर आर पाटलांचा राजीनामा या सरकारनं घेतला होता. त्यांच्या काळामध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना हमला झाला म्हणून विलासरावजींचा राजीनामा या सरकारनं आमच्या घेतला होता. एक मुंबईवरून दिल्लीवरून मुंबईला येत असताना ड्रेस बदलले म्हणून शिवराज पाटील चाकूरकर जे केंद्रीय गृहमंत्री होते त्यांचा राजीनामा या सरकारनं घेतला होता. म्हणजे तुम्ही कोणताही आरोप करा, आम्ही राजीनामा घेऊ. निर्भया हत्याकांड सारखं एक दिल्लीला प्रकरण घडलं, शीला दीक्षित तत्कालीन मुख्यमंत्र्याचा राजीनामा घेतला. परंतु 2014च्या नंतर या देशामध्ये जे निर्दयी, निष्ठूर आणि गेंड्याच्या कातडीचं सरकार आले, त्यांना कितीही तुम्ही काही करा, ते वापस तुमचे आवाज घेत नाही. त्यांना हे जाणून बुजून करायचं आहे की या देशामध्ये लोकशाहीच्या नावाखाली आम्ही इथं हुकुमशाही चालवतो हे ठासून इथल्या जनतेला सांगण्यासाठी हा उपद्रव सगळा जाणून बुजून चालू आहे. एक असंच आंदोलन 2014 पूर्वी झालं अण्णा हजारेंचं, त्यावेळेस 13 दिवसामध्ये आमच्या सरकारनं त्यांच्याकडे 13 दिवस दररोज शिष्टमंडळ जायचं, त्यांचं काय आहे ते बोलून यायचं, वापस यायचं आणि 13 दिवसात आम्ही आंदोलन त्यांचं मागे घ्यायला लावलं होतं. पण आज 19 दिवस होऊन देखील त्यांच्याकडे एक सरकारचा एक साधा प्रतिनिधी, एक साधा खासदार तिथं पोहोचू शकला नाही. मंत्री तर सोडा, त्या उलट आज अधिवेशन चालू होणार म्हणून परत त्यांना डिटेक्ट करता तुम्ही पडदे लावून आणि उचलून घेऊन जाता आणि आंदोलन दाबून टाकता.